तर आता सकाळी सकाळी चहा पिऊन आलेलो आहे डीमार्टमध्ये, कारण थोडीशी मोठीशी छोटीशी खरेदी करायची आहे. आता खरेदी करण्यात आमची मॅडम आहे एक नंबर, पहिला माझ्या बायकोचा नंबर. मला आणलाय चडीतच तिने बघा बघा, चडीतच आणलाय उचलून, म्हणले चल चल डीमार्टला. हा 2 वर्षाचा आहे ना. कसली बोलली तर आपण डिसाईड करू. आल्या म्हणली ट्रॉली घ्यायचं काय, म्हणजे बाई हिच्या डोक्यात लय मोठा प्लॅन दिसतोय बाई. लय कुरीवन घातक प्लॅन दिसायला लागलाय मला हिच्या चेहऱ्यावर. ओ इधर पाईपच नाही. टिपॉयच्या खाली आम्हाला पाहिजे आहे, टिपॉयच्या खालची ठेवायची गोदडी. तर आम्ही खाली टाकून पण बघायला लागलो. सगळं उचकटायचं काम केलंय आम्ही बरोबर पद्धतशीर. सगळं उचकटून टाकलंय बाई. तुम्हाला कसं वाटतंय, तुम्हाला कसं वाटतंय मित्रांनो, हे कसं वाटेल घरात? चांगलं वाटतंय, एक नंबर कडक वाटतंय, मस्त वाटतंय, मन गुचकडून गेल्यासारखं वाटतंय भाई. बायकोला माझ्या डीमार्टमध्ये आणणं म्हणजे भाई धोकादायक आहे जरास. ह्या सगळेच लोक रिलेट करत असाल, पण ही जी जशी जशी नजर गोष्टींवरती पडते तशी तशी माझी चडीच लूज व्हायला लागले बाई. बायकोला घेऊन येणं डीमार्टमध्ये खूप धोक्याचं आहे बाई. आम्ही फक्त एक गोष्ट घ्यायला आलेलो, आणि जशी जशी हिची नजर ज्या ज्या हळूहळू गोष्टींवर पडायला लागले तशी तशी माझ्या अंगातलं रक्त कमी व्हायला लागलं, हिमोग्लोबिन कमी व्हायला लागलं. अरे झालं की गोष्टी, बस की आता. तू बघते, तू जसं बघते तसं माझी चड्डी हळूहळू खाली खाली घसरायला लागले बाई. आम्ही फक्त एक गोष्ट घेण्यासाठी आलेलो, एक गोष्ट. आणि जशी ह्याने ट्रॉली घेतले तशी मला भीती वाटायला लागली बाई, की एका गोष्टीसाठी ट्रॉली कशाला पाहिजे? टॉवेल कशासाठी? तर बायकोने एक असा विचार केला आहे की घरात टॉवेल नाहीत. 3 टॉवेल असून त्याच्या डोक्यात एक प्रश्न पडला आहे की टॉवेल नाहीत. आणि ऑलरेडी मी एक टॉवेल नेसून आलो आहे बरं का. बघा हे पण टॉवेलच आहे, टॉवेलच बनवलेले जॅकेट आहे भाई. कसले टॉवेल बघायला लागले. हे टॉवेल बघता बघता मला घाम सुटला आहे. टॉवेल भारी घ्यायचा असतो हे मला लग्नानंतर कळालं. नाहीतर भाई मला फक्त टॉवेलाचं काम एकच होतं, अंग पुसणं. तो दारावर लटकताना पण चांगला दिसला पाहिजे हे मला लग्नानंतर कळालं. म्हणजे हा टॉवेल लय भारी आहे. काय हे टॉवेल गोदडी दिसते. टॉवेल बी भारी असू शकतो, तो शेवटी दऱ्या खोऱ्यातून जातो, त्याला काय असणं भारी. ओ भाई हो, दुसरं जॅकेट काढलं, हुडी काढली मी. छान आहे. असं पण करायचं असतं का? अगं बाई बाई. आमच्या घरात छोटे छोटे उशी आहेत, त्याला पण कवर घालायचं असतं असं मला समजलं आहे. नवीन जानकारी हातात आले. वेगळं आहे. सो आता आम्ही कवर घेतो. उशांचं पण लाड असतात भाई, आता काय करायचं. एक गोष्ट घ्यायला आलतो, एकच. हे बघा आता, पाठवा फोटो. जशी जशी ही जी नजर राईट लेफ्ट वळते धडकीच भरते बाय मनात. धाडा काळी जोडा लागलाय. जी गोष्ट आम्ही घ्यायला आलेलो का नाही ती गोष्ट आत्ता घेतली. नाहीतर ट्रॉली भरूनच आहे बाई. आणि जी गोष्ट घ्यायची होती ती हातातच आली बघा, हातातच डब्बा. आणि आमची ट्रॉली बघा तिकडं भरून आहे, भरून. एवढं काय बोललो की म्हणली डायरेक्ट चाकूच घ्यायचा आहे बाई. नाव आय एम स्केर्ड. फोडणी द्यायचं. आता आम्ही हे पण घेतलंय, फोडणी द्यायचं भांड. आता चाकू शोधायला लागले भाई, चक्कू छुरी. अजून पण इकडे तिकडेच बघायला लागलंय बाई. अजून काय? अरे चाकू.
हे चॉपर 229ला येतं आहे, त्यांनी 100ला ऑर्डर केलं आहे. त्याचा अभिमानाने गोष्ट माझ्यासोबत सांगायला लागले, शेअर करते, तिचा अनुभव शेअर करते रागाच्या स्वरूपात. पण बघ मग कशाला चाकू पाहिजे ना, मी चॉपर केला ऑर्डर. या आली बुद्धी आली. हिला कपडे घ्यायचे आहेत म्हणून माझ्या मागे लागले, कारण हिने कपडे घातले की मी काय नाही घेतलं की हिला बेकार वाटतंय म्हणे. क्या प्लॅनिंग आहे रे तेरा. भलत्याच गोष्टीकडे वळते बरं काय. बायकोला डिमांडमध्ये आणणं म्हणजे भाई लय रिस्की काम आहे भाई. गेलीच हो वेगळंच, आता तर वेगळं जगा वेगळंच बघायला लागले. मी आधी ना पाय पुसायला काय करायचो माहिती आहे का, जे खराब टी शर्ट झालेत का नाही ते आपलं पाय पुसायला टाकायचो. आता पाय पुसण्यासाठी आम्ही 300 रुपये घालवतो. 300 रुपये पाय पुसायला असतात आमच्याकडे. आमचं मांजर आहे का नाही, आमचं मांजर 500 रुपयावर हाकत आणि मुततं, त्याच्यासाठी माती घ्यायला लागलो आम्ही. नाहीतर ते मी आधी बाहेर न्यायचो हागवय मुतवायला. चांगली दिसणारी बघायला घ्यायची आणि त्याच्यावर पाय पुसायचे. ॲस्थेटिक गोष्टीवर माणसं पाय पुसतात असं म्हणणं आहे. ओके सॉरी मॅडम, सामान पण पकडायचं असते बाई. बघ की निवड, कधी कधी तू मला निवडले त्याच्यावर मला कौतुकच वाटतं माझं स्वतःच. कारण तू जर कपडे आणि गोष्टी घ्यायला एवढा विचार करत असशील तर मला कसं काय निवडलं. बाई 5-7 तास घालवून तू एक ड्रेस घेतेस, तुझी चॉईस मी आहे. देखना पाणी हिरा कसलं खालनं ओढून काढलाय सापासारखं बघा किती पॅन्ट. काय असतं येडं. बाई मला मुलांना एकच सांगायचं आहे की जर तुमचं लव्ह मॅरेज असेल आणि तुमच्या मुलीनी म्हणजे बायकोनी गर्लफ्रेंडने तुम्हाला निवडलं आहे तर तुम्ही लय लाखात 9 करोडात आहे बाई. कारण ज्या पोरी 5-5, 6-6 तास घालवतात एका ड्रेस सिलेक्शनसाठी, कुठल्या एका गोष्टीसाठी, त्यांनी भाई तुम्हाला निवडले म्हणजे तुम्ही लय भाग्यवान आहे बाई, भाग्यवान बाई. कसलं ह्याच्यात कितीतरी हजारो आहेत आणि तिने पार तळात हात घालून एक काढली आहे गोष्ट. आणि अजून पण काढतेच आहे. तर सेलिब्रेट युअर लाईफ. की तुम्ही तुमच्या पार्टनरची चॉईस आहे बाई. एवढा ढिगारा सोडून आता तिथं गेले. वाह रुकुमाई माझी. कशाला माझे पैसे खर्च करायला. हे भारी होतं का नाही बाई, हे भारी होतं नाही. कबूल कर बाई, कबूल आहे, कबूल. ह्याच्या अंगातला मायकल जॅक्सन आता झाला चालू पाहिजे. समोर दिसतात ते टी शर्टच आहेत आबा सगळे. आता मॅडम चाललेत पुढं, टी शर्ट घ्यायचं आता मॅडमला. गेली भाई, डायरेक्ट निघून गेली तिथनं. आता दुसरीकडे चालले. नको, काल धुवून ठेवलेत सगळे, नवीन नको. सगळे धुतले, अरे सगळे धुतलेत सॉक्स. बाय आता आम्ही लई चुकीच्या राज्यात आलोय बघा इकडं. तर आम्ही एक फक्त टिफिन घ्यायला आलेलो, तर इथं भरलंय आणि त्याच्या हातात पण आहे. आणि मॅडम आकाश मावेना असं आनंदात आहे. शॉपिंग करून आलेलो आहे आणि जे पण मी बोललो ब्लॉगमध्ये जेवढा पण मी बोललो आहे करायला पाहिजे सगळे असंच आपण सारख्या मस्ती विस्ती चाललेलं असते. उलट मी खूप नशीबवान आहे, भाग्यवान आहे की भाई माझ्या आयुष्यात माझी चॉईस माझी छकुली आहे. हा ना, कारण ती खूप विचार करते, खूप विचार, प्रत्येक गोष्टीचा विचार. तिच्याकडून भरपूर असं शिकतो मी आयुष्यात डेली. सगळं व्यवस्थित सगळं भाई. खूप मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की ती माझ्या आयुष्यात आहे, ती माझी लाईफ पार्टनर आहे. कारण ती म्हणजे कधीच असं मला असं दुसऱ्या कपलला पण बोलायचं नाही किंवा दुसऱ्या लोकांना पण बोलायचं नाही, जाऊ दे त्यापेक्षा बोलतच नाही.
नाही बोलत राहू दे बाई. चला, कसा वाटला ब्लॉग, हा व्हिडिओ खूप दिवसांनी टाकला आहे, कसा वाटला ते सांगा कमेंट करून. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. रामकृष्ण हरी.